गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. पुण्यातील बालेवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेकायदेशीर अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 2 आरोपींना बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एक गावठी बनावटीचे अग्निशस्त्र आणि 2 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाणेर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला बालेवाडी येथील पाटील नगर परिसरात एका इसमाकडे बेकायदेशीर अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री करून पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी संशयास्पद हालचाली करत असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने आपले नाव ओंकार बाबासाहेब जाधव, वय 20 वर्ष, राहणार पार्श्ववस्ती सुसगाव, पुणे असे सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या कॅमेऱ्याला लावलेल्या सिल्वर रंगाच्या गावठी बनावटीच्या अग्निशस्त्रासह 2 पितळी जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी त्याच्याकडे या अग्निशस्त्राचा परवाना आहे का अशी विचारणा केली, मात्र त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. तसेच हे अग्निशस्त्र त्याला त्याचा मित्र नृसिंह रामचंद्र बिडवे याने दिल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. यानंतर तपास पथकाने नृसिंह बिडवे याचा शोध सुरू केला. तपास दरम्यान तो बालेवाडी परिसरातील एका सोसायटीजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन नृसिंह रामचंद्र बिडवे याला ताब्यात घेतले. अशा प्रकारे या प्रकरणात ओंकार बाबासाहेब जाधव यांनी नृसिंह रामचंद्र बिडवे या दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एक गावठी बनावटीचे अग्निशस्त्र आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून या अग्निशस्त्राचा वापर नेमका कशासाठी केला जाणार होता, तसेच हे शस्त्र आरोपींपर्यंत कसे पोहोचले याचा पुढील तपास बाणेर पोलीस करत आहेत. ही कारवाईत पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चतुर्मला रजनीकांत आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलिसांनी केली. बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात पुणे पोलिसांची कारवाई सुरूच असून या प्रकरणाच्या पुढील तपासात आणखी काही माहिती समोर येते का याकडे आता लक्ष लागले आहे. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. मी मीनाक्षी घोडके, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क.